आज त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 91व्या स्मृती दिनानिमित्त हे जे भारतातलं जे पहिलं स्मारक आहे माता रमाईचं, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये एक विषय मला त्यांनी सांगितला की आम्हीही भारताचे लोक. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जो 395 कलमाचा महामार्ग दिला संविधानाच्या माध्यमातून, आज संविधानाच्या माध्यमातून गावाबाहेर राहणारा समाजामध्ये ताटमानेने जगू लागला. आज 5-5 मजल्याच्या माडीमध्ये सोनं नाणं घालून चांगले कपडे घालून मिरू लागला. हे फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, पंथाचे लोक, लिंगाचे लोक यांना समानतेच्या एका सूत्रामध्ये बांधून ठेवणारा मंत्र म्हणजे संविधान. आणि या संविधानाची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक. तर आम्ही भारताचे लोक या शब्दाचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा छाती गर्वाने फुगते, गर्वाने स्वाभिमानाने एक मान ताठ होते. परंतु कधी कधी माझ्या मनामध्ये हे शब्दाचा उच्चार करताना एक शंका येते, एक विचार प्रश्न चिन्ह पडतो की त्या आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मीही आहे का? होय, मीही ह्या शब्दामध्ये आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा तिथं त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी केली. त्या ठिकाणी तिथं असं कुठे उल्लेख नव्हता की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष किंवा आम्ही भारताचे तृतीयपंथी किंवा पारलिंगी. त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मग ते कुठल्याही जाती धर्माचा लिंगाचा व्यक्ती असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा पारलिंगी समुदाय असू दे, त्या सर्वांचा समावेश या आम्ही भारतीय, या आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये होतो. तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व लिंगाचे धर्माच्या लोकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. परंतु अजून देखील समाज मला स्वीकारत नाहीये. संविधानामध्ये कलम 14 समानतेची सर्वांना समान संधी याचा उल्लेख आहे. परंतु माझ्या बाबतीत ते अजूनपर्यंत कुठं ठरलंच नाही. कलम 15 मध्ये संविधानामध्ये असा उल्लेख आहे की कुणालाही जाती, धर्म, लिंग याच्यावरती भेदभाव करणं ला विरोध करण्यात आलेला आहे. परंतु समाजामध्ये सर्रास माझ्यावरती टीका केली जाते. समाजामध्ये शरीराखालचा म्हणतात ना, छाती खालच्या, कमरेखालच्या भागाच्या नुसार माणसाला जज केलं जातं. संविधानामध्ये कलम 21 आहे. या कलम 21च्या नुसार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आजही मला सन्मानाने जगता येत नाही. आज तृतीयपंथी म्हणजे पारलिंगी समुदाय, ज्याला आपण हिजडा समुदाय म्हणतो, हा जो हिजडा समुदाय जो आहे हा आज उद्याचा समुदाय नाहीये. याची जी उत्पत्ती आहे कित्येक वर्ष म्हणजे म्हणतात ना इतिहास काळापासून आहे. आज जेव्हा आपण बघतो की रामायण जेव्हा वाचलं जातं त्या रामायणामध्येही आमचा उल्लेख आहे, महाभारतामध्येही आमचा उल्लेख आहे. तर आम्ही आज उद्याचे नाही आहोत. जेव्हा मुघल साम्राज्य भारतामध्ये आले होते त्या काळामध्येही आमचं अस्तित्व होतं. मुघल साम्राज्यामध्ये जेव्हा सार वसूल करणं म्हणजे जमिनीचा जो सार असतो तो वसूल करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्याच प्रकारे त्या काळामध्ये जे जनन म्हणजे खाणे असायचे महिलांचे, तर त्या ठिकाणी त्या महिलांच्या देखरेख करण्याचं काम आमच्यावरती होतं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं असं होतं की शरीर तर पुरुषाचं आहे पण मन स्त्रीचं आहे. म्हणजे शरीराने ह्यांच्या महिलांची म्हणजे संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. आणि मन स्त्रीचं असल्यामुळं, ती भावना म्हणजे स्त्रियांच्या असल्यामुळं ह्यांच्या ज्या महिला आहेत त्या आमच्यामुळे सुरक्षित राहायच्या. तर ह्या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. तर समाजामध्ये त्या काळामध्ये शिखंडी नावाचा राजा होता. त्या राजाला समाजामध्ये त्या काळात म्हणजे इतिहासामध्ये तो शिखंडी नावाचा राजा जो होता तो त्या काळात त्याला राजाची पदवी देण्यात आली होती. म्हणजे तो त्या काळात राजा होता. परंतु वास्तव्याने जसं कालांतराने जसं म्हणजे वेळ निघून गेला, मग त्यानंतर स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असं वेगळं वर्णभेद निर्माण झाला, असं लिंगभेद निर्माण झालं.
आणि त्या पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये जिथं स्त्री आणि पुरुष ही समानता नव्हती, तिथं माझ्यासारखी विशेष जी स्त्री होती तिला कोणी समाजामध्ये स्थान दिलं जात नव्हतं. आज आमचा जो समाज आहे तो काही आभाळातून आलेला नाही. आमचाही जन्म तुमच्यासारख्या स्त्रिया पुरुषांच्या द्वारे झालेला असतो. जेव्हा आमचा जन्म होतो त्यावेळेस घरामध्ये सर्व ठिकाणी गाजावाजा असतो, आनंद उत्सव साजरा केला जातो. परंतु जसजसं आमच्या वागण्यामध्ये वेगळापणा दिसावा लागतो तसतसं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडं वेगळा होत जातो. ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी अवहेलना, तिरस्कार निर्माण होतो. कुटुंबामध्ये जेव्हा आमचं वेगळेपण कळतं तेव्हा घरामध्ये कुजबूज सुरू होते. जेव्हा घरामध्ये कुजबूज सुरू होते तर जेव्हा आम्ही रस्त्यावर फिरतो तर रस्त्यावरती हसूचं कारण बनतो. आणि रस्त्यावरतीच्या हसूचं कारणानंतर जेव्हा आम्ही शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातो तर त्या ठिकाणी टिंगलचं म्हणजे कारण आम्ही बनतो. तुम्ही विचार करा, आपण म्हणतो की आईची माया ही सर्व लेकरांवरती समान असते, बरोबर? तिची माया सगळ्या लेकरांसारखी समान असते. मग तिचं लेकरू काळा असेल, ते व्यंगात्मक जरी असेल किंवा दिव्यांग जरी असेल तर ते तिचं लेकरू असतं. ती एवढंच नव्हे तर ती एखाद्या जनावर जरी पाळलं घरामध्ये त्या कुत्र्यालाही ती म्हणते माझं बाळ. परंतु ही जी आईची माया आहे ती आमच्या बाबतीत मात्र ती आटते, तिला कुठेतरी पाना फुटत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, समाजामध्ये समाज तर दूर परंतु घरामधूनच आमचं तिरस्काराची भावना निर्माण होते. मग हा तिरस्कार सहन करून जेव्हा आम्ही जगतो, अपमानाचं घोट प्रत्येक क्षणोक्षणी स्वीकारून जेव्हा आम्ही जगतो तेव्हा कुठे ना कुठे एक उमेद असते, कुठे ना ते जगण्याची हे असते. आणि तेव्हा ते आज म्हणजे भासते ती संविधान. त्या संविधानाची कास धरून समानतेचा न्याय मिळवण्याच्या अधिकाराच्या जोरावरती प्रगतशील होऊन ते त्या पादत्राण करून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु शिक्षणाच्या ठिकाणी आम्हाला अवहेलना केली जाते. शिक्षण घेऊन जर आम्ही एका मोठ्या पदावरती जाण्याचा प्रयत्न केला तर रोजगार जिथं आम्ही काम करतो त्या कामाच्या ठिकाणीही आम्हाला अपमानात्मक वागणूक दिली जाते. एवढंच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती जर आपलं अस्तित्व निर्माण करून कला क्षेत्र असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आम्ही आपलं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न जरी करत असलो तर त्या ठिकाणीही आम्हाला तुझ्या भावाची भावना दिली जाते, तिकडेही आमची अवहेलना हेटाळणी केली जाते. आज सर्वांना लाली लिपस्टिक लावलेले, भडक मेकअप केलेले चेहरे सर्वांना दिसतात, परंतु त्या चेहऱ्यामागे किती दुःख, वेदना, अपमान, तिरस्कार, अवहेलना आहे हे लोक जाणून घेण्याची प्रयत्न करत नाही. मंदिराच्या बाहेर जर आम्ही दिसलो तर देवीचं रूप म्हणून समजून आवर्जून आमच्या पाया पडले जातात, परंतु सार्वजनिक ठिकाणी एखाद्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये आम्ही दिसलो तर आमच्याकडे बघून नाकतोंड मोडलं जातं. तर तुम्ही विचार करा की किती मोठी ही शोकांतिका आहे. आज समाजामध्ये धार्मिक किंवा सांस्कृतिक दृश्यता म्हणून आमचा सर्रास वापर केला जातो, धार्मिक प्रदर्शनासाठी आमचा वापर केला जातो. परंतु जेव्हा आम्ही आमच्या हक्काची मागणी करतो तेव्हा हाच समाज आम्हाला दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. आज नुकतंच जेव्हा महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक करण्याचं हे केलं होतं तर त्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीमध्ये आमच्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीचाही तिथं एक नेमणूक व्हावी यासाठी मी संघर्ष केला, त्यासाठी मी निवेदन दिले. परंतु हे जे मनुवादी सरकार आहे ह्यांना आमची चौकटीमध्येच आम्हाला म्हणजे ते धार्मिकतेच्या चौकटीमध्येच आम्हाला राहावं असं त्यांचं मत आहे. त्यांनी ही जी माझी मागणी फेटाळली आणि त्यांनी आम्हाला या स्वीकृत नगरसेवकाचे जे पद आहे ते दिलं नाही. बघा कसं आहे माहितीये का, आज या स्वतंत्र भारतामध्ये आम्ही कुठेतरी उमलती वेल आहोत. या वेलीला समाजातील जी कर्तव्यनिष्ठ जे लोक आहेत त्या कर्तव्यनिष्ठ लोकांच्या आधाराची गरज आहे. परंतु समाजामध्ये असेही जे कर्तव्यनिष्ठ लोक आहेत, मग ते राजकीय पक्षाचे लोक असू दे, कुठल्याही मोठमोठे कार्यकर्ते असू दे, कुठल्याही धर्माचे कार्यकर्ते असू दे, ह्या ज्या अधिकारी वर्गाने एक झुकतं माप आमच्याकडे करणं गरजेचं आहे. आज आम्ही सहानुभूती मागत नाही, आम्हाला दया नकोय, आम्हाला आमचे हक्क पाहिजे आहेत.
ज्या प्रकारे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना शिक्षणाचा, आरोग्याचा, रोजगाराचा, राजकीय, आर्थिक, सामाजिक गोष्टीचा ती समानतेचा अधिकार आहे, त्याच प्रकारे आम्हालाही शिक्षणाचा, आरोग्याचा, राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय मिळवण्यासाठी समानतेचा अधिकार मिळणं गरजेचं आहे. तर आज कुठेतरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, जे समानतेचा अधिकार दिलेला आहे, त्याची कुठेतरी हेळसाळणी होतीये. आज कुठेतरी संविधानाला, आज जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, जे त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग आहे, तर ते जे मानणारा वर्ग आहे, तो मानणारा वर्ग आज आमचा दुस्साहस करू शकत नाही, आम्हाला वेगळं समजू शकत नाही. कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी म्हणजे काय आहे की संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे सर्व जे संविधानिक मूल्य आहे, ते संविधानिक मूल्यावरती हे संविधान चालले. भारतीय उद्देशिकाचं जे आपण वाचन करतो त्या ठिकाणी हे वाचन करताना आपण म्हणतो की याच्यामध्ये सर्वांना समान संधी आहे, सर्वांना समान आर्थिक समानता आहे, परंतु आमच्या बाबतीत अजूनपर्यंत ते कुठेतरी नाही आहे. तर हे कुठेतरी होणं गरजेचं आहे. आज आमचा जो समाज आहे तो कुठेतरी संघर्ष करतोय. आज तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला वाईट बोललं तर आपलं मन दुखतं, परंतु आमच्या बाबतीत म्हणजे किती म्हणजे मोठी शोकांतिका आहे. आमची जी सुरुवात असते ती घरातूनच होते. जेव्हा आपलेच लोक जेव्हा आपल्याला स्वीकारत नाही, म्हणजे रक्ता मासाचे ज्यांच्या म्हणतो ना, तेच लोक आम्हाला स्वीकारत नाही, मग त्या स्वीकारल्यानंतर नाही स्वीकारल्यामुळे आमची जी मानसिक स्थिती आहे ती ढासळते. आणि ती ढासळल्यानंतर समाजामध्ये जेव्हा आम्ही जातो तर समाजाकडून पण आम्हाला हेडसाळणी मिळते. मग तिथं हेडसाळणी मिळाल्यानंतर आम्ही आमच्या सारखे जे समुदाय असतो, म्हणजे हिजडा समुदाय, त्या समुदायामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. आणि हिजडा हा शब्द जो आहे तो अरबी शब्दातून आलेला आहे. याची जी व्याख्या आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे समाजाची जी चौकट आहे त्या चौकटीला लाथाडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा समाज म्हणजे हिजडा समाज. आज समाजाने म्हणजे जी बंधने लादली होती की म्हणजे एखाद्या स्त्रीने स्त्रीसारखंच वागायचं, एखाद्या पुरुषाने पुरुषासारखंच वागायचं, एखाद्या पुरुषाने पुरुषाचेच कपडे घालायचे, एखाद्या पुरुषाने जीवन संयोगी म्हणजे जीवन म्हणतात ना, तिच्यासोबत आपण प्रेम म्हणा की विवाह करायचा असेल तर एखादी स्त्रीचा तो त्यांनी हे करायला पाहिजे. तर जे बंधनं समाजाने माझ्यावरती लादले ते सर्व बंधनं तोडून मी स्वतःचं वेगळं अस्तित्व हे केलेलं आहे. जेव्हा समाजाने म्हटलं की तू अशी का वागते, तर मी स्वतःचं अस्तित्व जपण्याचा म्हणजे प्रयत्न करते. कारण की संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना दिलेलं आहे. आज त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोरावरती मी माझं अस्तित्व समाजापुढे नेण्याचा प्रयत्न करते. समाजाने जेव्हा मला म्हटलं की तू स्त्रीचे कपडे घालायचे नाही, तर मी स्त्रीचे कपडे घातले. समाजाने मला जेव्हा म्हटलं की तू जीवन साथी म्हणून एक पुरुषाचं स्वप्न पाहायचं नाही, परंतु मी जीवनसाठी म्हणून पुरुषाचं स्वप्न पाहिलं. समाजाने मला म्हटलं की तू असं वागायचं नाही, तू तसं वागायचं नाही, परंतु मी समाजाचे सगळे जे रूढी परंपरा आहे ते सगळे दुष्काळलं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आज आपण बघतो की जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो तर तेव्हापासून आपण त्याच्या जन्माच्या येण्याच्या अगोदर जेव्हा पोट मोठं असतं आपण म्हणतो की हिला मुलगी होणार, जेव्हा पोट बारीक असतं गर्भाशयामध्ये बरं का, तर आपण म्हणतो हिला मुलगी होणार. म्हणजे ही जी मानसिकता आहे, म्हणजे एखादा लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर पासून लोकांमध्ये पेरणी झाली जाते. आणि जेव्हा तेव्हा लेकरू येतं तर तो लेकरू असं म्हणत नाही की मला हे कपडे द्या, परंतु मुलगा झाला तर त्याला नेमकं ब्लू कपडे, निळे कपडे सर्रास आणले जातात. मुलगी झाली की तिला पिंक कपडे, मुलगी झाली की तिला भावली, मुलगा झाला की तिला नाही का, मुलगा झाला की त्याला बंदूक. म्हणजे हे जे सगळे गोष्टी आहे आपण म्हणजे त्या लेकरावरती बंधन करत असतो. परंतु तुम्ही विचार करा की एक तृतीयपंथी म्हणून जन्माला यायचं किंवा स्त्री म्हणून जन्माला यायचं की पुरुष म्हणून जन्माला यायचं, याची निवड ते जन्माला येणारं बाळ करत नसतं. मग ते जे निवड ते जन्माला येणारं बाळ करत नसेल, पण तुम्ही आम्ही कोण होतो ते जन्माला आलेल्या बाळाला लाथाडणारं, न स्वीकारणारं. जर समाजामध्ये असं जेव्हा एक उमलती कळी असते, तृतीयपंथी म्हणजे डायरेक्टली जन्माने तृतीयपंथी म्हणून असं काही वेगळं व्यक्तिगत येत नाही, परंतु कालांतराने त्या बाळामध्ये बदल होतो. जेव्हा एक उमलती कळी असते त्या कळीला जेव्हा म्हणजे ती बंदिस्त असते तेव्हा तिला तिच्या रंगातच म्हणजे जाणीव नसते की ती लाल कलरची असते की पांढरी की पिवळी, परंतु जेव्हा ती वयात येते ती जेव्हा ती फुलते तेव्हा तिला कळतं की ती कुठल्या कलर रंगाची आहे.
तर अशा प्रकारे जेव्हा आम्ही समाजामध्ये जन्माला येतो, आमचं अस्तित्व स्वीकारतो, तेव्हा आमचे लोक आम्हाला लाथाडतात. आज आमचे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. कुणी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, मोठमोठे पदावर तिथे काम करत आहेत. तर आज जेव्हा आमचे लोक शिक्षण घेतात, आमचे लोक जेव्हा शिक्षण घेतात ते स्वतःसाठी शिक्षण घेत नाही. ते शिक्षण तेव्हा घेतात हे जे लोकांची जी मानसिकता आहे, जी विचारसरणी आहे, ती बदलण्याचा ते प्रयत्न करतात. जी म्हणतात की संकुचित दृष्टिकोन आहेत, मनुवादी जी मानसिकता आहे, जी पितृसत्ताक मानसिकतेची दय आहे, ती बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढून समाजामध्ये आपलं एक वेगळं वलय निर्माण करण्याचा माझा समाज प्रयत्न करत आहे. 2014चा जो ट्रान्सजेंडर म्हणजे नाही का, जो सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यानुसार तृतीयपंथी समुदाय ही एक वेगळं जेंडर म्हणून आहे असं निकष देण्यात आलेला आहे. आणि आज तृतीयपंथी समुदाय हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. 2019चा आणि 2020चा ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार आम्हालाही समाजामध्ये वेगवेगळे समानतेची संधी, वेगवेगळं म्हणजे सामाजिक न्याय हे मिळण्याचा अधिकार दिलेला आहे. आज समाजामध्ये जगताना आपल्या कुटुंबाशी दूर राहून आज आम्ही जगत आहोत. लोक म्हणतात की नाही का तृतीयपंथी काय करतात, लोक सर्रास म्हणतात तृतीयपंथी काय करतात, परंतु ह्या गोष्टीचा ते कधी विचार करत नाही की आपण समाज असून या समाजाने ह्या तृतीयपंथी लोकांसाठी काय केलेलं आहे. आज हा जो समाज आहे ज्याला जे स्वतःचे लोक त्याला स्वीकारत नाही, स्वतःचं कुटुंब स्वीकारत नाही, जिथं राजकीय जे म्हणतात ना, राजकीय वलय, राजकीय जे पक्ष म्हणतात तेही या लोकांबद्दल संवेदनशील भावनेने विचार करत नाही, तर तिथे हा समाज जेव्हा म्हणतो की हे तृतीयपंथी काय करतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. कारण की 2 मूठभर पोट असतं. जेव्हा भूक लागते तेव्हा चांगल्या वाईटची विचार होत नाही. तेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा रोज खायची गरज लागते आणि खाण्यासाठी अन्नाची गरज लागते, अन्नासाठी पैशाची गरज लागते, ते पैसे कमवण्यासाठी रोजगाराची रोजगाराची गरज लागते. परंतु आमच्या हाताला रोजगार अजूनही नाहीये आणि रोजगार नसल्यामुळं आमचे जे लोक आहेत त्या पैसे मागतात, रस्त्यावरती पैसे मागतात. मी म्हणेन की माझी टाळीच माझ्यासाठी पोळी आहे, कारण की ही टाळी वाजते आणि तेव्हा माझं पोट भरतं. आणि ही टाळी ह्या समाजाच्या तोंडावरती म्हणतात एक मुस्कान देण्याचं काम करते की मी कुठेतरी आहे, माझंही अस्तित्व आहे, माझाही हक्क आहे, माझा हक्क हिरावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. त्या समाजाला ही टाळी प्रत्येक वेळ क्षणोक्षणी सांगत असते. आणि ही जी टाळी आहे ही नुसती वाजत नाही, तर ही आपल्या अस्तित्वाची जाणीव या समाजाला करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. तर ही जी टाळी जेव्हा वाजते तर ही टाळी लोकांना कर्कश वाटते, पण ही टाळी का वाजते त्याच्या मागचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत कोणी केलेला नाहीये. आणि या ठिकाणी आज माता रमाई स्मारकच्या माध्यमातून इथं ही टाळी पण एक समाजाचा अविभाज्य भाग आहे. आणि ही टाळी ही थांबू शकत नाही. ही टाळी जी आहे ती परिवर्तनवादी टाळी आहे. समाज बदलतोय, समाज बदलणार. आणि हे बदलताना आज थोडासा वेळ लागेल. आज जेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तेव्हा या मनुवादी व्यवस्थेला आपल्याला स्वीकारण्यासाठी थोडासा वेळ लागला. तर त्याच प्रकारे आज मीही बदलतीये, तर माझाही बदलाव होण्यासाठी आणि हा बदलाव त्या पितृसत्ताक व्यवस्थेला स्वीकारण्यासाठी थोडासा वेळ लागेल. आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढून समाजामध्ये एक वेगळं वलय निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतेय. तृतीयपंथी म्हणतात ना, मी माझ्याबद्दल थोडक्यात एक तुम्हाला शब्दांमध्ये सांगेन. एक पुरुषी शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती, याचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं. तर कोणी मला किन्नर म्हणतं, कोणी छक्का, तर कोणी हिजडा, परंतु मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मतः स्त्री नाहीये. मी निसर्गाशी लढून, कुटुंबाशी लढून, समाजाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे. मला हे स्त्रीत्व सहजासहजी प्राप्त झालेलं नाहीये. आणि आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढून समाजाप्रती आपलं दायित्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये पर जिल्हा, पर गाव, परदेशातून लोक इथे शिक्षणासाठी येतात. परंतु काही मुलं जे रस्त्यावरती भीक मागतात, भिक्षा मागतात, सिग्नलवरती पैसे मागतात,
तर अशा मुलांना शिकवण्याचं मी काम करते. पुण्यामध्ये 6 ठिकाणी माझ्या फुटपाथ शाळा चालतात. जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी शाळाच मी फुटपाथवरची शाळा मी निर्माण केलेली आहे. आज आपण आपल्या घरामध्ये पंचपक्वान्न खातो, परंतु काही मुलं जे आहेत जे रोडवरती ते कुपोषित आहेत, त्यांना योग्य आहार मिळत नाही, तर अशा लेकरांना आहार देण्याचं काम मी करते. रोजचं माझं 50 लिटर दूध या मुलांसाठी असतं. ससून रुग्णालय या ठिकाणी आपण बघतो की गरीब लोक ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे ते लोक इथं उपचार घेण्यासाठी येतात. तर अशा पेशंटच्या नातेवाईकांची जेवणाची हाल होऊ नये यासाठी माझं तिथं अन्नछत्र असतं. तृतीयपंथी दिव्यांग बांधव देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी मी काम करते. दिव्यांग बांधवांना कोंबड्या, व्हीलचेअर, कृत्रिम हातपाय बसून देण्याचं मी काम करते. त्याच प्रकारे तृतीयपंथी बांधवांसाठी मी काम करते. तृतीयपंथी बांधवांसाठी भारतातलं पहिलं सार्वजनिक ठिकाणाचं जे शौचालय आहे ते 3 वर्ष पाठपुरावा करून मी बांधून घेतलेलं आहे. तृतीयपंथी समुदायाला समाजामध्ये न्याय मिळावा चांगल्या प्रकारे, त्यासाठी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन जे सेल आहे, जे 2023चा जो GR आहे समाज कल्याणचा, त्याच्या माध्यमातून निर्देश देण्यात आला होता. परंतु मनुवादी सरकार म्हणतात ना, पितृसत्ताक व्यवस्था आजही माझं अस्तित्व मान्य करत नाही. हा जो GR जो होता तो सर्वसामान्य स्त्रिया आणि पुरुषांसाठी असला असता तर लगेच त्याचा अनेक अंमलबजावणी झाली असती. परंतु तो जो GR होता तो माझ्यासारख्या तृतीयपंथी एक हिजडा व्यक्तींसाठी होता, म्हणून समाज आणि हे जे पोलीस प्रशासन त्याच्या बाबतीत दुर्लक्षित करत होतं. तर त्यांच्या पाठपुरावा करून बनगार्डन पोलीस स्टेशन मध्ये भारतातलं पहिलं ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन सेल मी कार्यान्वित करून घेतलेलं आहे. त्याच प्रकारे तृतीयपंथीयांसाठी मी वेगवेगळे जे म्हणजे माझा जो पार्लिंगी समुदाय आहे त्याचे एकंदरीत सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते. मी जे मुलं शाळेची फीस भरू शकत नाही त्यांची शाळेची फीस भरण्याचं मी काम करते. आता मी म्हटलं की माझी वाजणारी टाळी कानाला कर्कश वाटते, या टाळीच्या जोरावरती आतापर्यंत मी 137 मुलांचे शाळेची फीस मी भरलेली आहे. लोक म्हणतात की तृतीयपंथी काम करत नाही, परंतु 196 लोकांना व्यवसाय मी टाकून दिलेले आहेत. कुणाला टपऱ्या टाकून दिलेल्या आहेत, कुणाला हातगाड्या दिल्या आहेत, कुणाला भाजीपाल्याचा व्यवसाय टाकून दिलेला आहे. माझा एक उपक्रम आहे, जे लोक फुटपाथवरती राहतात, भीक मागतात आणि त्यांना असं वाटतं की मला भीक मागायची नाहीये, मला व्यवसाय करायचा, म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय, तर अशा लोकांना व्यवसाय टाकून आपण 6 महिने त्यांना घर भाड्याने देत असतो, 6 महिन्याचं राशन त्यांना देत असतो आणि त्यांना व्यवसाय वगैरे टाकून देत असतो. 6 महिन्यानंतर ते त्यांचा व्यवसाय ते करू शकतात. मासिक पाळी हे निसर्गाने एखाद्या स्त्रीला आई बनण्यासाठी दिलेलं वरदान आहे, परंतु बहुसंख्य लोकांमध्ये त्याच्या बाबतीत गैरसमज आहे. तो गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न करते. ज्या महिला मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही, फुटपाथवरती राहणाऱ्या महिला, त्यांना सॅनिटरी पॅड देण्याचं मी काम करते. मासिक पाळीच्या दरम्यान कुठल्या म्हणजे प्रिकॉशन घ्यायच्यात, कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्यात हे मी त्यांना सांगते. त्याच प्रकारे मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते. मी HIV बाधित लोकांसाठी काम करते. त्याच प्रकारे मी व्यसन मुक्तीसाठी काम करते. आज तुम्ही विचार करा की तुम्ही म्हणताल की आम्रपाली तुम्ही सगळ्यांसाठी काम करता. होय, मी तृतीयपंथी आहे म्हणून मी फक्त तृतीयपंथीयांसाठी काम करत नाही, मी वेदनांसाठी काम करते. वेदना असतात, मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना प्राणी मात्रांच्या सर्वांच्या समान असतात. तर त्या वेदनांवरती, त्या जखमांवरती मरहम बनण्याचा मी माझ्या प्रयत्नाने एक छोटासा प्रयत्न करते. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून मला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या जोरावरती मी हे काम करते. आज ह्या भारतामध्ये अनेक साहित्य लिहिले गेले, अनेक पुस्तकं लिहिले गेले. या पुस्तकांमध्ये मला देवीचं रूप दिलं गेलं, परंतु माझ्या बाबांच्या म्हणजे माझ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मला माणूस म्हणून माणुसाचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण संविधानाच्या माध्यमात संविधान किती महत्वाचं आहे. आज आपण दादांनी म्हटल्याप्रमाणे आज मुस्लिम बांधवांची ईद आहे. आज आपण बघतो की सगळ्या ठिकाणी जातीवाद हिंदू मुस्लिम केले जातं, परंतु संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता जे संविधानिक मूल्य आहे त्या मूल्याच्या अधिकाराच्या ह्याच्यावरती प्रत्येक धर्माच्या लोकांना आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कुठलाही धर्म भारताचा म्हणजे एकमेव धर्म नाहीये, या ठिकाणी सर्व धर्म समान आहेत, ही संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि आज
लोक म्हणतात की तृतीयपंथी आई बनू शकत नाही. गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरी आज मी हजारो लेकरांची आई झालेली आहे. आई बनणं एखाद्या जेंडर पुरतं मर्यादित नाही. आई कुणीही बनू शकतं. म्हणून तर त्या पंढरीच्या विठ्ठलाला आपण विठू माऊली म्हणतो. तर ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कुणी कल्पना करू शकत नाही. तर आपल्या आयुष्यातील एक मूठभर उजड ते अंधकारमय घरामध्ये नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. तर जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा ती आग बघत बसण्याचा मी काम करत नाही, तर आपल्या छोटीशी एक सुचिन का होईना ती आग विझवण्याचा मी एक प्रयत्न करत आहे. आज मी शरीराने काय जन्माला आली आहे, म्हणजे मी स्त्री आहे पुरुष आहे की पारलिंगी तृतीयपंथी हे महत्वाचं नाहीये, परंतु तुम्ही माणूस आहात आणि माणूस असताना समाजाप्रती आपलं एक दायित्व असतं. ते दायित्व पूर्ण करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते. लोकांकडे करोडो रुपये असतात, लाखो रुपये असतात, परंतु त्या करोडो रुपयाचा वापर भुकेल्या मुखामध्ये अन्नाचा घास घालण्यासाठी करू शकत नाही. त्या पैशाला काही अर्थ नाही. लोकांकडे बळ आहे, लोक कलेक्टर, वकील, इंजिनियर, डॉक्टर, मोठमोठे पदाधिकारी आहेत, परंतु त्या पदाचा वापर दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करू शकत नाही. त्या पदाला काही अर्थ नाही. लोक स्वतःला म्हणतात मी भई आहे, पण तुझ्या बहीणचा वापर, तुझ्या बळाचा वापर दुबळ्यांना दाबण्यासाठी करत असेल तर तू बळी कसला? तुझ्यापेक्षा माझ्यासारखी बाई का बहीण बरी. या समाजामध्ये जेव्हा प्रत्येक लोकांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला, इतकंच नाही, मी जेव्हा लहान होते तर लहानपणी शारीरिक सुखासाठीही माझ्याकडे मागणी करण्यात यायची. म्हणजे तुम्ही विचार करा की माझ्या वयाचे लोक तर नाही, माझ्या वडिलांच्या वयाचे, आणि वडिलांच्या वयाचे नाही, माझ्या वडिलांच्याही वडिलांच्या वयाचे, तर ते लोक शारीरिक सुखासाठी माझ्याकडे मागणी करायचे. दादा माझ्या इथं राहायचे, तुम्ही बघितलं असेल, घरावरती दगड मारणं, दरवाजा वाजवणं, असे प्रकार व्हायचे. परंतु त्या सर्व गोष्टीला मी बाजूला सारलं. मला माहिती होतं की शिकायचंय आणि काहीतरी मोठं व्हायचंय. आज परमपूज्य डॉक्टर म्हणतात ना, इतिहास काळामध्ये ती जी आम्रपाली होती ती तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी जाऊन तिचा उद्धार झाला होता, आणि ही जी आम्रपाली आहे ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आणि त्यांच्या संविधानामुळं आज समाजामध्ये इतक्या ताट मानेने जगत आहे. आज जेव्हा मी म्हणलं की एक काळ असा होता की ज्यावेळेस माझ्या पायामध्ये चपला नसायच्या, बुट फाटलेले असायचे, एक टायमाचं जेवण नसायचं, तर त्यावेळेस आई बंगल्यातून जेवण आणायची आणि ते जेवण मला द्यायची. ते जेवण खाऊन मी दिवसभर राहायचे. माझ्याकडे कपडे नसायचे, शालेय साहित्य नसायचं. मला लहानपणी दूध खूप आवडायचं. मी तुम्हाला म्हटलं की मला लहानपणी खूप दूध आवडायचं, परंतु परिस्थिती नसल्यामुळं मी दूध पिऊ शकत नसायचे. शनिवारचा तास असायचा तेव्हा वाटायचं की शनिवारचा तास येऊ नये, कारण की त्यावेळेस पीटीचा तास असायचा, चित्रकलाचा तास असायचा, आणि त्या पीटीचा तास आणि चित्रकलेच्या तासासाठी लागणारं साहित्य माझ्याकडे नसायचं. तर त्यावेळेस मला वर्गाच्या बाहेर थांबवलं जायचं. मनात खूप दुःख होतं, मनात खूप म्हणजे वेदना होत्या, परंतु परिस्थिती गंभीर होती. माझे वडील व्यसनाच्या आहारी होते, दादांनी समोर पाहिलेलं आहे. ही गरिबी काय असते, पोटाची भूक काय असते हे मी जवळून पाहिलं होतं. तर लहानपणी माझं बालपण मला कधी अनुभवता आलंच नाही. तर माझं बालपण मी जे आहे हे जे फुटपाथ वरती जे बेघर मुलं आहेत ना, त्या मुलामध्ये जगण्याचा मी प्रयत्न करते. जे दूध मी पिऊ शकत नाही, ती पिऊ शकले नाही, ते दूध त्या लेकरांना देण्याचा मी प्रयत्न करते. ज्या शालेय साहित्यासाठी मी तरसले ते शालेय साहित्य या गरजू मुलांना देण्याचा मी प्रयत्न करते. जी भूक मी अनुभवली ती भूक काय असते आणि त्याची तळमळ काय असते त्याची जाणीव मी ठेवून कुणीही व्यक्ती भुकेला राहू नये, त्या भुकेल्या व्यक्तीच्या मुखामध्ये अन्नाचा घास घालण्यासाठी मी प्रयत्न करते. लोक करोडोच्या गाडीमध्ये फिरतील, परंतु 1 रुपया देण्यासाठी ती करोडोच्या गाडीची जी काच आहे ती खाली करत नाही. आज मनामध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा लोक मला चिडवायचे, अपमान करायचे, तेव्हा वाटायचं तर कुणीतरी माझा भाव वाचायला पाहिजे. माझ्या घरामध्ये एखादा व्यक्ती पोलीस मध्ये असला तर ते माझं संरक्षण केलं असतं, परंतु असा भाव कधी आलाच नाही, अशी बहीण कुणी आलीच नाही. प्रत्येक वेळेस तुटली, स्वतःच तुटली, स्वतःच बिखरली, आणि बोलते ना, तुटना भी खुदी कोय, बिखरना भी खुदी कोय, समेटना भी खुदी कोय. प्रत्येक वेळेस तुटले स्वतःच, प्रत्येक वेळेस रडले, आणि नंतर स्वतःला सावरलं. नाही, रडायचं नाही, लढायचं आहे. कारण की आपण त्या बाबांचे लेकरं आहोत ज्यांनी शाळेच्या बाहेर राहून ते देशाचे घटनापती झाले. आपण त्यांचे रक्ताचे आहोत, आपण त्यांच्या विचाराचे आहोत. तर आपण
कुठं थांबायचं नाही आणि त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या विचारांची पेरणी, त्यांच्या विचारांची कास घेऊन आज ही जी आम्रपाली समाजामध्ये परिवर्तन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही जी मनुवादी व्यवस्था, ही जी पितृसत्ताक जी व्यवस्था आहे, त्याला बदलाव करण्याचा मी प्रयत्न करते. आज ज्या ज्या लोकांनी माझा धिक्कार केला, अपमान केला, तिरस्कार केला, अवहेलना केली, आज तेच लोक माझा मान करतात. आज समाजामध्ये मला सगळीकडे सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं. ज्या लोकांनी शारीरिक सुखासाठी माझीकडे मागणी केली होती, आज ते लोक मला आई म्हणून बोलतात. याच्यामध्येच माझं सर्वस्व मी जिंकल्यासारखं आहे. आज तुम्ही विचार करा की प्रत्येक वेळेस अपमानांचं म्हणतात ना की जो हिजडा, छक्का, किन्नर हे जे शब्द मला बोलले गेले, त्या सर्व शब्दांवरती फुंकर घालण्याचं काम ही आई हे शब्द करतं. आणि आई ही काय असते ही सांगण्याची म्हणजे माझ्यामध्ये तर तेवढी कुवत नाही. आई ती म्हणतात ना, आई ती आहे जिथे सगळे गुन्हे माफ केले जातात. आणि ती आई आज मी झाली. आज मी दाढी मिशीवाली जी बाई आहे ती कधी आई झाली ही तिला कळलं नाही. आणि आज एक आई बनून समाजामध्ये हे जे वंचित, शोषित, ओबीसी जे लोक आहेत, जे लेकरं आहेत, त्यांना मायेच्या पदराखाली घेण्याचा प्रयत्न मी करते. आज ही जी आम्रपाली आहे, जेव्हा म्हणतात मी जेव्हा कुठे जाते तेव्हा लोक माझ्याकडे सर्वात वेगळ्या नजरेने बघतात, वासनेच्या नजरेने बघतात. परंतु जेव्हा ते माझ्या बाबतीत जाणतात तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तेव्हा म्हणतात की आलेली आम्रपाली आणि ही गीत जात आहे ती आम्रपाली, याच्यामध्ये खूप फरक आहे. आई, आम्ही तुमच्या समोर नतमस्तक आहोत. तर हीच माझ्या संविधानाची जोरावर, संविधानाची ताकद आहे. आज शिक्षणाच्या जोरावरती मी माझं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेन की आम्हाला सहानुभूती नकोय, आम्हाला दयेची भीक नकोय. आम्हाला आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे हक्क दिलेत ते हक्क आम्हाला पाहिजेत. आज राजकीय क्षेत्र असेल, कुठलंही सामाजिक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आम्हालाही अग्रगण्य स्थान देणं गरजेचं आहे. आणि एक तृतीयपंथी समुदाय म्हणून, समाजामध्ये शोषित घटक म्हणून या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखवण्याचं काम आज विठ्ठलदादा, लताताईंच्या माध्यमातून होत आहे. मागणारे हातही देणारे हात असू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केले गेलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही भारताचे अविभाज्य घटक आहोत, आम्ही भारताचे समाजाचे अविभाज्य घटक हे दाखवण्याचं आपण काम केलेलं आहे. आणि आज फक्त एवढंच म्हणेन की मरावे शरीराने, उरावे कर्माने. हे शरीर आहे नाशवंत, कार्य करू अनंत, एकमेका सहाय्य करू. फक्त या ठिकाणी मी स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी ह्या जातीचा, त्या जातीचा, यापेक्षा आपण भारताचे नागरिक बनू, एक माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करू. आणि परमपूज्य आपले जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना अपेक्षित असलेला समाज आणि देश घडवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू. आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करू. एवढंच मी म्हणेन. सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा, क्रांतिकारी सविनय जय भीम, जय शिवराय, जय संविधान.